नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ जाधव तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझा चॅनल मोटिवेशनल टॉकमध्ये. या चॅनलच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाबद्दल. या पुस्तकातील 7 प्रकरणांबद्दल आपण आजवर माहिती बघितली. आज आपण बघणार आहोत 8वं प्रकरण, तुम्हाला अपेक्षित परिणाम कसा साधायचा. आत्मविश्वासाचा अभाव आणि अतोनात परिश्रम ही अपयशाची मुख्य कारणं आहेत. अबोध मनाच्या कामाचा पूर्ण आवाका लक्षात घेण्यात अपयशी ठरल्याने अनेक जण स्वतःच्या प्रार्थनेच्या उत्तरांना अटकाव करतात. आपलं मन कसं काम करतं हे समजलं की एक प्रकारचा आत्मविश्वास लाभतो. आपल्या अबोध मनाने एखाद्या कल्पनेचा स्वीकार केला की ती अंमलात आणण्यासाठी ती ताबडतोब कामाला लागतं. हे तुम्ही लक्षात ठेवायलाच पाहिजे. स्वतःचे सर्व बलशाली स्रोत वापरून ते तुमच्या सखोल मनाच्या सर्व मानसिक आणि आध्यात्मिक नियमांना चालना देतं. बऱ्या वाईट कल्पनांसाठी हा नियम एकाच प्रकारे लागू होतो. म्हणूनच त्याचा वापर नकारात्मकतेने केला तर त्यातून तुमच्या वाट्याला अडचणी, अपयश आणि संभ्रम येतील. तुम्ही जेव्हा ते विधायक पद्धतीने वापरता तेव्हा ते तुम्हाला मार्गदर्शन करतं, स्वातंत्र्य आणि मनःशांती देतं. तुमचे विचार जेव्हा सकारात्मक, विधायक आणि प्रेमळ असतात तेव्हा योग्य उत्तर मिळणारच. यावरून तुमच्या लक्षात येईल की अपयशावर मात करण्यासाठी एखाद्या कल्पनेची किंवा विनवणीची वास्तवता लक्षात घेऊन ती अबोध मनाला स्वीकारायला लावायची, जेणेकरून तुमच्या मनाचा नियम बाकी सर्व सहज पार पाडेल. अत्यंत श्रद्धा आणि आत्मविश्वासाने विनंती करा. त्यानंतर तुमचं अबोध मन सूत्र हातात घेईल आणि उत्तर तुमच्या समोर ठेवेल. मानसिक धाकधटपणा दाखवण्याचा प्रयत्न केला तर अपेक्षित परिणाम साधण्यात तुम्ही नेहमीच अपयशी ठराल. तुमचं अबोध मन धाकधटपणाला प्रतिसाद देत नाही तर ते तुमच्या श्रद्धेला आणि बोध मनाने केलेल्या स्वीकाराला प्रतिसाद देतं. परिणाम साधण्यात येणाऱ्या अपयशामागे कदाचित अशी विधानं कारणीभूत ठरत असतील. दिवसेंदिवस सगळं अधिक बिनसत चाललं आहे. मला कधीच याचं उत्तर मिळणार नाही. यातून मला कुठलाही मार्ग दिसत नाही. सारं अगदी निरर्थक आहे. काय करावं हेच मला समजत नाही. माझा नुसता गोंधळ झाला आहे. तुम्ही अशी विधानं वापरत असाल तर तुम्हाला तुमच्या अबोध मनाकडून प्रतिसाद किंवा सहकार्य लाभणार नाही. कदमताल करणाऱ्या सैनिकांप्रमाणे तुम्ही ना पुढे जाता ना मागे. थोडक्यात तुम्ही तिथेच राहता. समजा टॅक्सीतून बसून पुढच्या 5 मिनिटात तुम्ही ड्रायव्हरला वेगवेगळ्या दिशांनी न्यायला सांगितलंय तर तो गोंधळात पडेल. कदाचित तुम्हाला पुढे कुठेही न्यायला नकार देऊ शकेल. तुमच्या अबोध मनाला अगदी हेच लागू होतं. तुमच्या मनात सुस्पष्ट कल्पना असायलाच हवी. यातून मार्ग आहे. आजारपणापायी होणाऱ्या मनस्तापावर उतारा आहे. अशा निश्चित निर्णयाप्रत तुम्ही पोचायला हवं. तुमच्या अबोध मनातल्या अनंत बुद्धिमत्तेलाच फक्त उत्तर ठाऊक आहे. बोध मनाच्या पातळीवर तुम्ही जेव्हा ठाम निष्कर्षावर येता तेव्हा तुमच्या मनाची तयारी होते आणि तुमच्या समजुतीनुसार ती गोष्ट तुमच्याबाबत घडते. सहजतेने साध्य. एकदा एका भट्टी दुरुस्त करणाऱ्या त्या कामाची $2000 इतकी आकारणी केल्याबद्दल घरमालकाने त्याला खडसावलं असता. तो म्हणाला, हे पहा, त्या भट्टीचा पडलेला स्क्रू लावण्यासाठी मी केवळ 5 सेंटेन्स इतकी आकारणी केली आहे. पण नेमकं काय बिघडलं आहे हे जाणण्याच्या माझ्या ज्ञानासाठी मी $199.95 इतकी आकारणी केली आहे. अशा प्रकारे तुमचा अबोध मन हा मुख्य मेकॅनिक आहे, सर्वज्ञ आहे. तुमच्या शरीरातला कुठलाही अवयव बरा कसा करायचा, तुमचं कुठलंही काम पार कसं पाडायचं याचे मार्ग त्याला ठाऊक आहेत. तुम्ही आरोग्याची मागणी केलीत की ते आरोग्य प्रस्थापित करेल, परंतु त्यापूर्वी शिथिल होणं महत्त्वाचं आहे. सहजतेने साध्य अपेक्षित गोष्टींचा विस्तार किंवा साधनांचा विचार न करता केवळ अंतिम परिणाम लक्षात घ्या. आरोग्य, अर्थ, रोजगार, कुठलीही समस्या असली तरी त्यावर उत्तम उतारा मिळाल्याची जाणीव करून घ्या. मोठ्या आजारापासून बाहेर पडल्यावर कसं वाटलं होतं ते आठवा. तुमची जाणीव अबोध मनाच्या सर्व प्रात्यक्षिकांच्या मूळ बिंदूत आहे, हे लक्षात ठेवा.
तुमची नवी कल्पना व्यक्तिनिष्ठ स्वरूपात पूर्णत्वाला आल्याचं तुम्ही जाणून घ्यायलाच हवं. ती गोष्ट भविष्यात घडत नसून आज आत्ता ताबडतोब होत आहे अशी जाणीव तुम्हाला व्हायलाच पाहिजे. कुठल्याही विरोधकाचा विचार करू नका. इच्छाशक्ती न वापरता कल्पनाशक्ती वापरा. अबोध मनाचा वापर केल्याने विरोधक आणि इच्छाशक्तीची लुडबुड होत नाही. शेवटी आणि मुक्त अवस्था यांची कल्पना तुम्ही करता. तुमची बुद्धी लुडबुड करत असल्याचं निदर्शनास येईल, परंतु मनात साधी बालिश आश्चर्य घडवून आणणारी श्रद्धा जागती ठेवा. त्या आजार किंवा समस्येशिवाय तुमचं चित्र समोर आणा. तुम्हाला ध्यास असलेल्या मुक्ततेच्या जोडीने असणाऱ्या भावनिकतेची कल्पना करा. या प्रक्रियेतले सर्व आणि व पण परंतु भिरकावून लावा. सर्वात साधा मार्ग हा सर्वोत्तम आहे. शिस्तशीर कल्पनाशक्तीमुळे आश्चर्य कशी घडतात. शिस्तशीर किंवा वैज्ञानिक कल्पनाशक्तीच्या माध्यमातून आपल्या अबोध मनाचा प्रतिसाद मिळवणं हा आश्चर्यकारक मार्ग आहे. आधी सांगितल्याप्रमाणे तुमचं अबोध मन हे तुमच्या शरीराची घडवणूक आणि शरीराच्या सर्व महत्त्वाच्या कार्यांचं नियंत्रण करतं. बायबलमध्ये म्हटलं आहे, प्रार्थना करताना तुम्ही विश्वास ठेवून जे मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. हा विश्वास ठेवणं म्हणजे एखादी गोष्ट सत्य असल्याचं स्वीकारणं किंवा ती गोष्ट अस्तित्वात असल्याप्रमाणे वागणं किंवा जगणं. ही चित्तवृत्ती टिकून ठेवली तर तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळण्याचा आनंद तुम्हाला लाभेल. प्रार्थनेत यश मिळवण्याच्या 3 पायऱ्या. सर्वसाधारणपणे ही पद्धत अशी आहे. पहिली पद्धत, समस्येचा आढावा घ्या. दुसरी, केवळ अबोध मनालाच ठाऊक असणाऱ्या मार्गाकडे किंवा उत्तराकडे वळा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती गोष्ट साध्य झाल्याच्या निश्चिंत व्हा. मला बरं वाटू शकेल अशी मला आशा आहे. मी अशी आशा करतो अशी वाक्य म्हणत आपल्या प्रार्थनेला दुर्बल करू नका. साध्य करायच्या कृतीबद्दलचे तुमचे भाव हाच खरा बॉस आहे. सुसंगती तुमचीच आहे, ते आरोग्य तुमचंच आहे हे जाणून घ्या. अबोध मनाच्या अमर्याद उपचारक सामर्थ्याचं साधन होत बुद्धिवंत व्हा. अबोध मनाकडे आरोग्याची कल्पना धाडून निश्चिंत व्हा. सहजता स्वीकारा. आपल्यातूनच बाजूला व्हा. परिस्थितीला म्हणा हे सुद्धा जाईल. शिथिल होण्याने तुम्ही तुमच्या अबोध मनावर ठसा उमटवता. त्यायोगे तुमचं अबोध मन त्या कल्पनेमागच्या गतिज ऊर्जेला चालना देत ती कल्पना प्रत्यक्षात घडीव स्वरूपात आणतं. विरुद्ध प्रयत्नांचा नियम आणि तुम्ही ज्याची प्रार्थना करता त्याच्या नेमकं उलटं का मिळतं. फ्रान्सचे सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कौ यांनी 40 वर्षांपूर्वी अमेरिकेला भेट दिली होती. विरुद्ध प्रयत्नांचा नियम त्यांनी या शब्दांत मांडला. तुमच्या दुर्दम इच्छा आणि कल्पनाशक्ती यांचा जेव्हा संघर्ष होतो तेव्हा तुमच्या कल्पनाशक्तीचा विजय होतो. समजा जमिनीवर ठेवलेली फळीवर तुम्हाला चालायला सांगितलं तर मनात कुठलाही किंतु न येऊ देता तुम्ही चालाल. ती फळी जर 2 भिंतींमध्ये 20 फूट उंचीवर ठेवून त्यावर चालायला सांगितलं तर चालाल का. त्यावर चालण्याच्या तुमच्या दुर्दम्य इच्छेला पडण्याच्या भीतीचा किंवा कल्पनाशक्तीचा विरोध होईल. पडण्याचं चित्र तुम्ही प्रमुख कल्पना ठरेल आणि तिचा विजय होईल. त्या फळीवर चालण्याची तुमची दुर्दम्य इच्छा किंवा प्रयत्न उलट होईल आणि अपयशाची वर्चस्व गाजवणारी कल्पना ठसवली जाईल. मानसिक प्रयत्नांचा अटळपणे स्वतःकडूनच प्रभाव होऊन दुर्दम्य इच्छेच्या नेमके उलट घडून येतं. वर्चस्व गाजवणाऱ्या कल्पनेचं नियंत्रण तुमच्या अबोध मनावर नेहमीच असतं. आपण शक्तिहीन असून या परिस्थितीवर मात करायची आहे ही सूचना अधिक दृढ होते. 2 विरुद्ध मुद्द्यांपैकी अधिक दृढ मुद्दा अबोध मनाकडून स्वीकारला जातो. सहजता हा अधिक चांगला मार्ग आहे. मला बरं व्हायचंय पण मला ते समजत नाही. मी किती प्रयत्न करतो पण प्रार्थना करण्याची मी स्वतःवर बळजबरी करत आहे. मी माझी सगळी इच्छाशक्ती वापरतो आहे. असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुमच्या प्रयत्नांतच तुमच्या त्रुटी आहे हे लक्षात घ्या. इच्छाशक्तीच्या जोरावर कल्पना स्वीकारण्याची जबरदस्ती अबोध मनावर कधीही करू नका. अशा प्रयत्नांना अपयश येणार हे नक्की. तुम्ही ज्याची प्रार्थना करत आहात त्याच्या नेमकं उलट घडून येईल. परीक्षा सुरू झाल्यावर हातात प्रश्नपत्रिका घेतल्यावर आपल्याला काही आठवतच नाही हा विद्यार्थ्यांना येणारा अनुभव सरसकट आहे.
त्यांची मनं त्या क्षणी कोरी करकरीत होतात. कुठलाही सुसंगत विचार त्यांना सुचेनासा होतो. दात ओठ खात ते इच्छाशक्तीला जितकं अधिक आव्हान देऊ लागतात तितकी उत्तरं त्यांच्यापासून दूर पळत असल्यागत त्यांना जाणवतं. मात्र परीक्षेच्या खोलीतून ते बाहेर पडले की मनावरचा ताण उतरून त्यांना हवी असलेली उत्तरं सहजतेने मनात उमटू लागतात. आठवण करण्याची जबरदस्ती करणं हेच त्यांच्या अपयशाचं कारण असतं. विरुद्ध परिश्रमांच्या नियमांचं हे उदाहरण असून आपण त्याची मागणी किंवा प्रार्थना करतो त्याच्या नेमकं विरुद्ध प्राप्त झाल्याचं हे उदाहरण आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्ती यांच्यातला संघर्ष मिटवलाच पाहिजे. मनाचं बल वापरणं म्हणजे विरोधाशी पूर्वसमजूत करून घेणं. एखाद्या समस्येवर उतारा शोधण्याच्या मार्गावर तुम्ही मन जेव्हा केंद्रित झालेलं असतं तेव्हा मधल्या अडथळ्यांशी त्याला काही देणं घेणं उरत नाही. या भूतलावर आपण जे काही मागू ते मिळेल यावर तुमच्यापैकी दोघांचं एकमत असेल तर तसं ते घडून येईल आणि आकाशस्थ माझा बाप ते घडवून आणेल. कोण आहे ते दोघं? कुठल्याही कल्पना, दुर्दम्य इच्छाशक्ती किंवा मानसिक प्रतिमेवर एकोप्याने हो म्हणणारे, ते मान्य करणारे ते दोघं म्हणजे तुमचं अबोध मन आणि बोध मन होय. तुमच्या मनातल्या ह्या दोन्हींपैकी कुठल्याही भागात जेव्हा भांडण उरत नाही तेव्हा तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळतंच. सहमत होणारे हे दोघं म्हणजे तुम्ही आणि तुमची दुर्दम्य इच्छाशक्ती. तुमचा विचार आणि भाव, तुमची कल्पना आणि भावना, तुमची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि तुमची कल्पनाशक्ती. तुम्ही जेव्हा गुंतता, झोपाळू अवस्थेत जाता तेव्हा सर्व प्रयत्न न्यूनतम होऊन तुमची इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्ती यामधले सर्व संघर्ष तुम्ही टाळता. निद्राधीन अवस्थेत बोध मन अधिक प्रमाणात निष्क्रिय असतं. तुमच्या बोध मनाला एखादी गोष्ट ग्रहण करायला लावण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे झोपेपूर्वीचा कालावधी. असं का? तर झोपेपूर्वी आणि जाग येता क्षणी तुमच्या अबोध मनात सर्वोच्च क्षमतेने विचार प्रस्थापित केले जातात. या अवस्थेत सर्व नकारात्मक विचार किंवा कल्पनाचित्र तुमच्या दुर्दम्य इच्छेला तटस्थ करतात आणि तुमच्या अबोध मनाकडून स्वीकार करणं, थोपवणं आता त्यांना शक्य होत नाही. परिपूर्ण झालेल्या दुर्दम्य इच्छांचं वास्तव तुम्ही कल्पनेने जेव्हा पाहता, पूर्णत्व प्राप्त झाल्याचा उत्साह तुम्हाला जाणवतो, तेव्हा तुमच्या दुर्दम्य इच्छा प्रत्यक्षात आणण्याचं काम तुमच्या अबोध मनाकडून होतं. अनेक महान लोक त्यांच्या सगळ्या समस्या आणि द्विधांवरचं उत्तर नियंत्रण, निर्देशित आणि शिस्तबद्ध कल्पनाशक्तीच्या माध्यमातून प्राप्त करतात. ते ज्याची कल्पना करतील, जे सत्य असल्याचं जाणून घेतील ते निश्चितपणे घडून येईलच हे त्यांना ठाऊक असतं. एक तरुण मुलगी तिच्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्तीच्या संघर्षातून कशी बाहेर आली हे एका उदाहरणातून स्पष्ट होईल. तिला एक कायदेशीर अडचण आली होती. त्यावर सुसंगत तोडगा मिळावा अशी तिची दुर्दम्य इच्छाशक्ती असली तरी तिची मानसिक प्रतिमा सातत्याने तिला अपयश, नुकसान, दिवाळखोरी आणि दारिद्र्य दाखवत होती. कुठला गुंतागुंतीचा होता. सारख्या पुढच्या तारखा पडत होत्या. कुठलाही तोडगा दिसत नव्हता. तिने माझ्या सूचनेनुसार वागायचं ठरवलं. दररोज रात्री झोप आल्यावर पण गाढ झोप लागण्यापूर्वी ती पूर्ण क्षमतेने चांगल्या तोडग्याची कल्पना करू लागली. तिच्या हृदयातल्या दुर्दम्य इच्छेशी मनातली प्रतिमा जुळायला हवी हे तिला कळत होतं. म्हणूनच झोपण्यापूर्वी ती सुस्पष्टपणे असं पाहू लागली की तिचे वकील तिच्याशी निष्कर्षाबद्दल उत्साहाने चर्चा करत आहेत. ती त्यांना प्रश्न विचारे, ते तिला योग्य उत्तर देत, ते तिला पुन्हा सांगत यावर परिपूर्ण आणि सुसंगत तोडगा आहे. कोर्टामध्ये केसचा योग्य निकाल लागला आहे. दिवसभरात कधीही तिच्या मनात भीतीदायक विचार दाटला की ती ताबडतोब मनातला चलचित्रपट सुरू करे. हावभाव, आवाज आणि ध्वनियंत्राचा वापर करे. वकिलाचा आवाज, हसणं आणि अदब यांची कल्पना तिला सहजच करता येईल. हे मानसिक चित्र ती इतके वरचेवर पाहू लागली की एखाद्या नियमित धावणाऱ्या रेल्वेच्या रुळांप्रमाणे ती तिची वस्तुनिष्ठ शैली झाली. असेच काही आठवडे गेले. तिच्या वकिलाने तिला बोलावून घेतले. जे चित्र ती कल्पनेत पाहत होती, जे व्यक्तिनिष्ठ स्वरूपात सत्य असल्याचा भाव तिला जाणवत होता, ते वस्तुनिष्ठ स्वरूपात प्रत्यक्षात आल्याची खात्री वकिलांनी तिला दिली. साल्म लिहिणाऱ्याने हेच म्हटले आहे, माझ्या मुखातले शब्द, तुमचे विचार, मानसिक प्रतिमा, भलं
आणि माझ्या हृदयातलं मनन म्हणजेच तुमचे भाव, प्रवृत्ती, भावना तुझ्या नजरेत स्वीकारलं जावं, म्हणजेच तुमच्या अबोध मनाचा नियम. हे माझ्या ईश्वरा, तू माझं सामर्थ्य आणि माझा त्राता. तुमच्या अबोध मनाचं सामर्थ्य आणि सुज्ञता तुम्हाला तुमच्या आजारपणातून, बंधनातून आणि दुर्दैवातून सोडवणारा त्राता आहे. लक्षात ठेवण्याजोग्या कल्पना. मानसिक धकपटच्या किंवा अतिप्रयत्न यातून चिंता आणि भीती दिसून येते, ज्यामुळे तुमचं उत्तर अडवलं जातं. सहजतेने साध्य करणं लक्षात ठेवा. तुमचं मन जेव्हा शिथिल असतं, तुम्ही जेव्हा कल्पना स्वीकारता, तेव्हा ती प्रत्यक्षात आणण्यासाठी तुमचं अबोध मन कामाला लागतं. पारंपरिक पद्धतीतून बाहेर येत स्वतंत्रपणे विचार आणि नियोजन करा. प्रत्येक समस्येवर उत्तर आणि तोडगा असतोच हे लक्षात ठेवा. तुमच्या हृदयाचं धडधडणं, फुफ्फुसाचं श्वास घेणं किंवा शरीरांतर्गत इतर कुठल्याही अवयवांचं कार्य याची अतोनात काळजी करू नका. स्वतःच्या अबोध मनावर पूर्णपणे निर्भर व्हा आणि दिव्य योग्य कृती घडत असल्याचा सातत्याने ठाम दावा करा. आरोग्याचा भाव जाणवल्याने आरोग्य निर्माण होतं. संपत्तीचा भाव जाणवल्याने संपत्ती निर्माण होते. तुम्हाला कुठला भाव जाणवत आहे? कल्पनाशक्ती हे तुमचं सर्वात सामर्थ्यशाली माध्यम आहे. एखादी सुखद आणि उत्तम अशी कल्पना करा. तुम्ही स्वतःची जी कल्पना करता तसेच तुम्ही आहात. निद्राधीन होण्यापूर्वीच्या अवस्थेत तुम्ही तुमच्या बोध आणि अबोध मनातला संघर्ष टाळता. झोपण्यापूर्वी परत परत कल्पना करा की तुमची दुर्दम्य इच्छा पूर्ण झाली आहे आणि शांतपणे झोपा आणि आनंदाने उठा. धन्यवाद.